वारीनंतर परतवारी पण असते, तर तुम्ही परतवारीबद्दल काय सांगाल? परतवारी म्हणजे नेमकं काय? परतवारीमध्ये परतीचा प्रवास असतो. म्हणजे पंढरपूरकडे जाताना जी पावलं वेग धरतात ना, त्या पावलांचा वेग मंदावलेला असतो. कारण तिथे थोडा विरह निर्माण होतो की देवापासून आता दूर जायचंय. एवढा सगळा संसार सोडून देवाच्या भेटीला गेलो, महिनाभरचा प्रवास केला, अनेक अनुभव घेतलेत, अनेक प्रेमाची शिदोरी घेतली आणि पण आता परत यायचंय. संतांचं, वारकऱ्यांचं हृदय सुद्धा भरून आलेलं असतं आणि देवाचं तर सांगायलाच नको. की देव म्हणतात की आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगतच हे गुज पांडुरंग. तुम्ही जाता गावा हुरहुर माझे जीवा, भेटायला केधवा मज लागी. आता तुम्ही परत चालले, आता मला कधी परत तुम्ही भेटणार? साक्षात देव असं बोलतोय. म्हणजे आपण इथे तर्कवितर्क लावू शकतो, ज्ञान लावू शकतो, अजून काय काय लावू शकतो, पण प्रेमामध्ये या गोष्टी चालत नाही. आणि वारकरी म्हणतात की आम्हाला तुझा विसर पडू देऊ नकोस, आम्ही आता परत चाललोय. पण हे परत जे जाणं आहे ना, ते देहाच्या स्तरावर आहे, आत्म्याच्या स्तरावर नाही. हृदय तिथंच ठेवून परत येतात. पण जाताना ज्या पावलांचा वेग असतो ना, तो येताना नसतो, परत येताना नसतो. डोळ्यामध्ये पाणी असतं, अनुभव असतो आणि भगवंताच्या ज्या ज्या काही लीलावारीमध्ये घडतात ना, त्याच म्हणजे प्रत्येक जण जेव्हा परत येत असतो ना, प्रत्येकाच्या आत वेगळंच विश्व सुरू झालेलं असतं. तो प्रवासच खूप वेगळा असतो. मला असं वाटतं की ती परतवारी ही देहाची परतवारी असते, आत्म्याची नाही. जन्म मरण रूपी वारी राहत नाही. जो एकदा पंढरपूरची वारी करतो ना, त्याला जन्म मरण राहत नाही. त्याने फक्त आणि फक्त मुक्ततेचा आनंद घ्यायचा, पण विश्वास ठेवून घ्यायचा, श्रद्धा ठेवून घ्यायचा.